अनिकेतजी मेटके आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. अनिकेतजी मेटके. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि ऐतिहासिक मैदान कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रमिक जिमखान्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. जाणता राजा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कालच्या दिवसातील लक्षवेधी खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 लक्षवेधी खेळाडूला आपण प्रोटीन बॉक्स देऊन त्याचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. शार्दूल हरसकर यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केलेलं पारितोषिक यस. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तब्बल 11 सामने पहिल्या दिवशी संपन्न झाले आणि 11 सामन्यामधून कालच्या दिवसाचा जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 लक्षवेधी खेळाडू ठरतोय अंबिका उपनगर या संघाचा मल्लेश जाधव. जरा प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. मल्लेश जाधव लक्षवेधी खेळाडू अंबिका या संघाचा, मुंबई उपनगर या संघाचा खेळाडू प्रोटीन बॉक्स देऊन त्याचा आपण यथोचित सन्मान करतोय. शार्दूल हरसकर यांच्याकडून पुरस्कृत केलेले प्रोटीन बॉक्स सन्मानित. जर्सी क्रमांक 5 अंबिका या संघाचा खेळाडू मल्लेश जाधव लक्षवेधी खेळाडू जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राजा चषक 2025. अभिनंदन मल्लेश जाधव. आपल्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटला. त्याबद्दल मल्लेश जाधव तुझं खूप खूप अभिनंदन आम्ही करतो. थँक्यू व्हेरी मच. कार्यकर्त्यांना विनंती आहे क्रीडांगण क्रमांक 2 त्या ठिकाणी नवोदित संघ आणि सुनील स्पोर्ट क्लब यांना उपस्थित करायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 नवोदित संघ आणि सुनील स्पोर्ट क्लब. काल आपल्या विनंतीनुसार आपला सामना फिरवून दिला गेला होता. दोनही संघांना विनंती आहे कृपया आपण ताबडतोब क्रीडांगणाचा ताबा घ्या. या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे सर्व प्रेक्षक यांना विनंती करतो की आपण प्रवेशद्वाराजवळ कोणी उभं राहू नका. आपल्यासाठी प्रशस्त गॅलरी देखील उपलब्ध आहे. त्या गॅलरीमध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आणि या जय भारत क्रीडा मंडळ भव्य राज्यस्तरीय कबड्डीचा आपण आनंद घ्यायचा आहे. आजचा हा दुसरा दिवस, उद्या तिसरा दिवस प्री क्वार्टर आणि क्वार्टर फायनल बाद फेरीच्या मॅचेसला सुरुवात होईल आणि त्यानंतर दिनांक 22/2/2025 सेमीफायनल आणि फायनल अंतिम सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. परंतु आपल्याला पाहायचं आहे या 24 संघांमधून ते 4 संघ कुठले क्वालिफाय होत आहेत मेगा सेमीफायनल आणि मेगा फायनल मध्ये, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू.
सुनील स्पोर्ट क्लब संघ नायक संघ व्यवस्थापक आपल्या विरुद्ध संघ नवोदित संघ क्रमांक 2 वर उपस्थित आहे. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं जाणता राजा चषक 2025 या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात झाली आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांमध्ये धनाजी बुगडे आणि तानाजी धनुकटे शिवसाऊ प्रतिष्ठानाचे शिलेदार यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो की आपण जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून भेट दिली त्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सन्माननीय श्री धनाजी बुगडे आणि तानाजी धनुकटे शिवसाऊ प्रतिष्ठानचे शिलेदार. थँक्यू. संघनायक विजय क्लब अंकुश स्पोर्ट्स क्लब छत्रपती डोंबिवली इच्छाशक्ती पालघर SM पटेल नांदेड जय दत्तगुरु दुर्गा माता श्री साई नाशिक विजय नवनाथ उत्कर्ष अंबिका या सर्व संघाच्या प्रतिनिधींनी माझ्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राजा चषक
या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू संदीप बी काळगावकर, मुंबई शहर कबड्डी कार्यकारिणी सदस्य यांचं देखील इथं आगमन झालंय. सर, आपलं देखील आम्ही जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक या 2025 स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्थानिक संघ शिवशक्ती क्रीडा मंडळ, व्यावसायिक संघ इन्कम टॅक्सचे खेळाडू सन्माननीय श्री संदीपजी काळगावकर, आपलं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. Sure. त्याचबरोबर क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू होणारा सामना नवोदित संघ नामदोशी मार्ग विरुद्ध सुनील स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. दोन्ही मुंबई शहरचे संघ आहेत आणि 2 खेळाडूंचा आपण परिचय करून देतोय. त्या दोन्ही खेळाडूंना विनंती करतो की आपण प्रेक्षकांसमोर आपले दोन्ही हात उंच करून आपण ओळख करून द्यायची आहे. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व्यावसायिक संघ सेंट्रल रेल्वे, स्थानिक संघ सुनील स्पोर्ट्स क्लबचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू परिचित चव्हाण आपल्याला विनंती करतोय आपण प्रेक्षकांना आपण हात उंच करून आपण आपली ओळख करून द्यायची आहे. धन्यवाद. त्यानंतर विनंती करतोय सुनील स्पोर्ट्स क्लबचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्माननीय श्री निलेशजी तावडे, आपल्याला देखील विनंती करतोय की आपण दोन्ही हात उंच करून HBO या नावाने ओळखले जाणारे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये निलेशजी तावडे. धन्यवाद. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सुनील स्पोर्ट्स क्लब या संघातनं दोन्ही खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. क्रीडांगण क्रमांक 2 रायगड, या क्रीडांगण क्रमांक 2 ला आपण नाव दिलंय. रायगड या क्रीडांगण क्रमांक 2 वरती हा सामना रंगेल. नवोदित संघ मुंबई शहर विरुद्ध सुनील स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, परंतु दोन्ही संघ नामदोशी मार्गामधून बिलॉंग करतात. या दोन्ही संघांना जय भारत क्रीडा मंडळ जाणता राजा चषक 2025 च्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
क्रीडांगण क्रमांक 2 रायगड विनंती करतोय आमच्या ऑफिशियल पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन संलग्न मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांनी नियुक्त केलेले सर्व आमच्या ऑफिशियल पंच यांनी काल आणि आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेत लक्ष वेधलं. या सर्वांचं आम्ही जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे आभार देखील आम्ही मानतो. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन संलग्न मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांनी नियुक्त केलेले या स्पर्धेच्या माध्यमातून निरीक्षण करण्यासाठी सन्माननीय श्री माळोजी भोसले स्पर्धा निरीक्षक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, सन्माननीय श्री भरत मुळे स्पर्धा निरीक्षक मुंबई शहर कबड्डी असोसिएशन, सन्माननीय श्री विद्याधर घाडी पंचप्रमुख महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सन्माननीय श्री सुनील नवले पंचप्रमुख मुंबई कबड्डी असोसिएशन मुंबई शहर कबड्डी असोसिएशन या सर्व आमचे नियुक्त केलेले स्पर्धा निरीक्षक यांचा आम्ही जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर इकडेच राहा, इकडे इथे इथपर्यंत राहा, पुढे राहू नका कारण तुमचं डोकं येतं त्याच्यामध्ये. जय भारत क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून जाणता राजा चषक 2025 ही स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या विभागातील एक नामवंत मंडळ शिवशंकर बिर्डीचा क्रमांक 24 या शिवशंकर मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री जितेंद्रजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. जय भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुभाषजी बावडेकर यांनी आपल्यास विनंती केलेली आहे. जितेंद्रजी चव्हाण आपण या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू. धन्यवाद. छत्रपती क्रीडा मंडळ ठाणे, इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघर, SM पटेल नांदेड, ओम कल्याण ठाणे, गोल्फादेवी सेवा मंडळ मुंबई शहर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर साई संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. क्रीडांगणावर दुसऱ्या सत्रातले सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी तिसऱ्या सत्रातले सामने आपले खेळले जाणार आहेत याची आपण नोंद घ्या. छत्रपती क्रीडा मंडळ ठाणे, इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघर, SM पटेल नांदेड, ओम कल्याण ठाणे, गोल्फादेवी सेवा मंडळ मुंबई शहर आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर साई संघांना खेळण्यासाठी हा पहिला पुकार आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात तयार ठेवायचे आहे. जय भारत क्रीडा मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सर्व 24 संघ जे सहभागी झालेले आहेत या सर्व संघांना विनंती आहे ज्यांनी प्रवेश फी अजूनही दिली नसतील त्यांनी या ठिकाणी मंडळाचे खजिनदार श्रीयुत अविनाश उपस्थित आहेत. आपण विनंती आहे आपण आपली प्रवेश फी स्वतःहून आणून भरायची आहे. आम्हाला वारंवार प्रवेश फी साठी पुकारायला लागलं नाही पाहिजे. आज साखळी सामने संपन्न होणार आहेत तत्पूर्वी सर्व संघांनी आपली प्रवेश फी भरायची आहे. धन्यवाद सर. मित्रांनो आजचा हा दुसरा दिवस स्पर्धेचा जय भारत क्रीडा मंडळ आमच्या मुंबई महाराष्ट्रामधील एक नावाजलेला संघ त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या ऐतिहासिक मैदानामध्ये कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रमिक जिमखान्यामध्ये
आणि या श्रमिक जिमखान्यामध्ये आज आपण पाहतोय की तब्बल या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 24 संघांनी सहभाग घेतला। या 24 संघांचं आम्ही प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांनी नियुक्त केलेल्या सर्व आमच्या ऑफिशियल्स पंच यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो। या स्पर्धेचा आपण पाहिला सलग 4 दिवस स्पर्धेला कालचा दिवस दिनांक 19/2/2025 रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा दिनांक 22/2/2025 असेल, म्हणजे शनिवार। या स्पर्धेत सलग 4 दिवस आपण ही स्पर्धा अति भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण घर बसल्या देखील पाहू शकता। म्हणजेच आमचे मराठी उद्योजक सन्माननीय श्री दिनेश दादा गाडीगावकर यांच्या माध्यमातून कबड्डीची असू देत आपल्याला घर बसल्या ती पाहता येते। म्हणजेच डी फोकस या YouTube लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आपण पाहतोय। आपले मित्रमंडळी ही स्पर्धा घरी बसल्या देखील पाहू शकतात। जे लांब असतील आमचे प्रेक्षक ते देखील ही स्पर्धा अनुभवू शकतात। मित्रांनो, आमच्या मुख्य व्यासपीठावरती राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्माननीय श्री स्थानिक संघ मंगळ स्पोर्ट्स क्लब आणि व्यावसायिक संघ सेंट्रल ॲक्सिसचे खेळाडू सन्माननीय श्री सुभाषजी साईन यांचे इथे आगमन झालंय। सुभाषदा जय भारत क्रीडा मंडळाच्या पुरस्कृत केलेल्या जाणता राज्यचषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। त्याचबरोबर सन्माननीय प्रमुख पाहुणे जितेंद्रजी चव्हाण शिवशंकर या मंडळाचे कार्याध्यक्ष यांचं देखील आगमन झालंय। आम्ही जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जाणता राज्यचषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत करतोय। मी विनंती करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय। सन्माननीय श्री जितेंद्रजी चव्हाण शिवशंकर मंडळाचे कार्याध्यक्ष आणि आमच्या मंडळाचे सभासद अंकितजी कांबळे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते उपस्थित मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्यचषक 2025 विनंती करतो जितेंद्रजी चव्हाण आपला यथोचित सन्मान केला जातो। या आपल्या मुख्य व्यासपीठावरती अंकितजी कांबळे आपल्याला विनंती करतोय। मी विनंती करतोय जितेंद्रजी चव्हाण शिवशंकर कार्याध्यक्ष या आमच्या विभागातील नामवंत मंडळ त्यांनी जितेंद्रजी चव्हाण यांनी या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय। आमच्या जय भारत क्रीडा मंडळाचे सभासद महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले अंकितजी कांबळे यांच्या शुभहस्ते उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय। हे चालू कर बाजूवाल्यांना पण दे आपण पण करा। शैल्या
शर्ट द्या बघू. पुरस्कृत झाला राज्यचषक 2025 आजचा दुसरा दिवस. भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा या ऐतिहासिक मैदानामध्ये संपन्न होते. म्हणजे शमी जिमखाना, कैलासवासी जयप्रकाश जाधव क्रीडा नगरी आणि कैलासवासी दीपक पवार क्रीडा नगरी सर्व प्रेक्षक खेळाडूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आमच्या मुख्य व्यासपीठावरती राष्ट्रीय खेळाडू सुभाषजी साई यांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. व्यावसायिक संघ, सेंट्रल एक्सेस आणि स्थानिक संघ अंकुर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू, त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती राष्ट्रीय खेळाडू तारक राहुल सर, महाराष्ट्राचा सन्मानाचा अभिमानाचा पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महिंद्रा या संघाचे माजी खेळाडू, त्याचबरोबर सन्माननीय श्री शशी राऊत सर यांचं देखील आगमन झालंय. तसेच राष्ट्रीय पंच अनिलजी नार्वेकर आणि त्याचबरोबर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कृष्णाजी कातळे यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. जय भारत क्रीडा मंडळ यांनी पुरस्कृत केलेली जाणता राज्यचषक 2025 भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्री लक्ष्मणजी कांबळे, राष्ट्रीय खेळाडू, व्यावसायिक संघ बँक ऑफ इंडियाचे माजी खेळाडू आणि त्याचबरोबर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे माजी खजिनदार यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्यचषक स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. शिवशंकर उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री श्रीनिवास फडके यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्यचषक 2000 भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद सर की आपण या स्पर्धेनिमित्त आमच्या या जय भारत क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. विनंती करतोय विजय नवनाथ सर्व खेळाडू जरा लाईनअप व्हायचा आहे. विजय नवनाथचे सर्व खेळाडू आपण लाईनअप व्हायचा आहे. आपण परिचय करून देतोय आपल्या संघातील खेळाडूंचा. विजय नवनाथ आपण मिडल लाईनला सर्व खेळाडूंनी लाईनअप व्हायचं विनंती असेल. जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या या जाणता राज्यचषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय नवनाथ मुंबई शहर लोअर परळचा संघ आणि या संघातून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, स्थानिक संघ विजय नवनाथ, व्यावसायिक संघ युनियन बँक विशालजी कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद विशालजी कदम. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जय भारत क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आपण खेळताय आणि आमच्या प्रेक्षकांची मनं जिंकताय, त्याबद्दल विशालजी माने आपला माफ करा. विशालजी कदम आपलं खूप खूप आभार. त्यानंतर दुसरे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, स्थानिक संघ विजय नवनाथ आणि व्यावसायिक संघ इन्कम टॅक्सचे खेळाडू मयूरजी खामकर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद मयूरजी खामकर. आपण देखील या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्यचषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील खेळताय, त्याबद्दल जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्या दोन्ही खेळाडूंचा खूप खूप आभार. धन्यवाद टीम विजय नवनाथ क्रीडा मंडळ मुंबई शहर लोअर परळ. थँक्यू.
काय इसका नाम लिया था एक है ना बहुत अच्छा है, पीछे फील्डर है, नाम तो मिलेगा। ये आटे घेऊन ये बातमी काय होणार आहे अगर किसी को अभी भी चाहिए तो रॉबिन के पास है, इन्होंने मुझे बताया कि है। सर मागे तो जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. मित्रहो, खऱ्या अर्थाने कालच्या दिवशी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव आपण साजरा केला आणि या शिवजन्मोत्सवाचं औचित्य साधून आपण या स्पर्धेला आणि या करंडकाला जाणता राजा चषक आपण असं नाव घोषित केलं. आणि काल या स्पर्धेला सुरुवात झाली. विधान परिषद आमदार सन्माननीय श्री सचिन भाऊ आहिर यांच्या शुभ हस्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेला सुरुवात केली. आणि या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात होता होता आजच्या आपण दुसऱ्या दिवसामध्ये येऊन पोहोचलोय. दुसऱ्या दिवशी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे, महाराष्ट्राचा सन्मानाचा अभिमानाचा पुरस्कार विजेते शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. महिंद्रा अँड महिंद्रा या संघाचे माजी खेळाडू सन्माननीय श्री तारक राऊसळ यांचा यथोचित सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जय भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुभाष पावडेकर आपल्याला विनंती करतोय की सन्माननीय प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तारक राऊसळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व्यावसायिक संघ महिंद्रा अँड महिंद्रा या संघाचे माजी खेळाडू यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय सर्व प्रेक्षकांनी, खेळाडू नक्की जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्याच पाहिजेत. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तारक राऊसळ महाराष्ट्राचा अभिमानाचा सन्मानाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय श्री तारक राऊसळ यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत शांता राजा चषक 2025 भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय श्री सुभाषजी साई यांचा यथोचित सन्मान केला जातोय. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व्यावसायिक संघ सेंट्रल ऍक्सेस आणि स्थानिक संघ अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाचे खेळाडू यांचा यथोचित सन्मान केला जातोय. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अविनाशी काबिलकर मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले यांना विनंती करतोय की सुभाष दादांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राजा चषक 2025 आजचा हा दुसरा दिवस. सुभाषजी साई यांचा इथं आपण यथोचित सन्मान करतोय. व्यावसायिक संघ सेंट्रल ऍक्सेस, स्थानिक संघ अंकुर स्पोर्ट्स क्लबचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सुभाषजी साई यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय सन्मानार्थी शशीजी राऊसर यांचा आपण इथे यथोचित सन्मान करतोय. जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू आकाश केसरकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित सन्माननीय श्री शशी राऊसर यांचा आपण सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे
शशीजी राऊत सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्य चषक 2025 या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद सर। आपण या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्य चषक स्पर्धेत भेट दिली त्याबद्दल आपला हार्दिक स्वागत। त्यानंतर मी विनंती करतोय राष्ट्रीय पंच अनिल नागवेकर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय। या जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राज्य चषक 2025 स्पर्धेच्या माध्यमातून अनिकेत मेटके यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। राष्ट्रीय पंच कबड्डी अनिल नागवेकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। कैलासवासी जयप्रकाश जाधव आणि कैलासवासी दीपक पवार या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक मैदान श्रमिक जिमखाना कबड्डीची पंढरी स्पर्धा जाणाऱ्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या उपस्थित सर्व मान्यवरांचा मी हार्दिक स्वागत करतोय। जय भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुभाष मावळीकर यांच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांचा मी हार्दिक स्वागत करतोय। त्याचबरोबर विनंती करतोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कृष्णा कातोळे सर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू मी आमचे जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू यांना विनंती करतोय की राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कृष्णाजी कातोळे सर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। अभिलाषजी पाटील यांना कबड्डी खेळाडू अनिकेतजी मेटके यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कृष्णाजी कातळे सर यांचा यथोचित सन्मान केला जातो। जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जाणता राज्य चषक 2025। धन्यवाद सर। आपण या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा आवर्जून भेट दिली त्याबद्दल जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत। त्यानंतर मी विनंती करतोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू लक्ष्मणजी कामत व्यावसायिक संघ बँक ऑफ इंडिया या संघाचे माजी खेळाडू माजी खजिनदार मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांचा यथोचित सन्मान करण्यात येतो। मी विनंती करतोय जय भारत क्रीडा मंडळाचे खेळाडू राष्ट्रीय खेळाडू शिवाजी मावळीकर आपल्याला विनंती करतो। शिवाजी मावळीकर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व्यावसायिक संघ बँक ऑफ इंडिया या संघाचे माजी खेळाडू लक्ष्मणजी कामत सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। माजी खजिनदार मुंबई शहर कबड्डी असोसिएशन सन्माननीय श्री लक्ष्मणजी कामत सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय। राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवाजी मावळीकर यांच्या शुभ हस्ते जय भारत क्रीडा मंडळाने पुरस्कृत केलेली भव्य जगदीश क्रीडांगण क्रमांक 3 पर चलो। उपस्थित सर्व मान्यवरांचा मी हार्दिक स्वागत करतो। जाणता राज्य चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी
त्याचबरोबर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती अजून एक सन्मान आम्ही घेतला जातोय. जय भारत क्रीडा मंडळ जाणता राजा चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या विभागातील नामवंत मंडळ शिवशंकर उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री श्रीनिवाजी फडके यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय शिवाजी मावळेकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आपल्या शुभ हस्ते आपण श्रीनिवाजी फडके यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. शिवशंकर उत्सव मंडळ नामोदोषी मालक आमच्या विभागातील एका सन्माननीय श्री श्रीनिवास फडके सर अर्थातच बाळादादा यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत जाणता राजा चषक 2025 या भव्य दिव्य कबड्डीच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडलेले सर्व उपस्थित मान्यवर यांचा मी इथे हार्दिक आपले स्वागत करतो. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी छत्रपती क्रीडा मंडळ ठाणे इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघर दुसरा पुकार. छत्रपती क्रीडा मंडळ ठाणे इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघर आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. एस एम पटेल नांदेड ओ कल्याण ठाणे आपणासही खेळण्यासाठी दुसरा पुकार. गोल्डपादेवी सेवा मंडळ मुंबई शहर शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर आपणासही खेळण्यासाठी दुसरा पुकार. काही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार दिलेला आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात तयार ठेवावे. दुसऱ्या सत्राने सामने संपन्न झाल्यानंतर तिसऱ्या सत्रात आपले सामने खेळले जातील याची आपण नोंद करा. पाठवले ना अरे नाही ना अरे मी कबड्डीला आहे रे इथे तरी
लास्ट 5 मिनिट 30 29 29 30 छत्रपती क्रीडा मंडळ ठाणे, इच्छाशक्ती क्रीडा मंडळ ठाणे आपणास खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आहे. SM पटेल नांदेड, ओम कल्याण ठाणे आपणासही खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आहे. गोल्फादेवी सेवा मंडळ मुंबई शहर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर आपणासही खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आहे. क्रीडांगणावरील सामने संपन्न होतात. आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना छत्रपती क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघर. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना गोल्फादेवी सेवा मंडळ मुंबई शहर विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर. आणि क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना SM पटेल नांदेड विरुद्ध ओम कल्याण ठाणे. साई संघांना खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार असणार आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचे. क्रीडांगणावरील सामने संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी लागलीच आपले सामने खेळले जातील याची नोंद घ्या. फर्स्ट आहे ना यांचा पण चला भरायला चला होय होय नाश्त्याला पण आहे किशोर चहा पण आहे
इतकं टफ झालं. 36-31 आहे. 36-31. हे नको मा उपवास आहे का. हे किशोर पोहे 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 ते बघ तिथे हेल्मेटचे इथे. किशोर पोहे का. अरे बघ हेल्मेटचे इथे. हॅलो अरे यार कोणी सांगितलं तुला.